नॉर्मल आवाजात होणार. मग काही वेळाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो ते कुरुडवाडी. इथे आल्यानंतर सदाभाऊंचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीला हार घालण्यात आला. मग तिथून आलो बघा आम्ही कार्यक्रम ठिकाणी आणि त्याच ठिकाणी रश्मी दीदींचं भाषण चालू होतं आणि काहीच वेळास पालकमंत्री साहेब त्या ठिकाणी आले. त्यानंतर त्या ठिकाणी सदाभाऊंचं भाषण झालं आणि त्यांच्यानंतर सर्व मान्यवरांसह पालकमंत्री साहेबांचंही त्या ठिकाणी भाषण झालं. भाऊंचं यावेळेस भाषण म्हणजे डायरेक्ट पुढच्या पार्टीवरती बॅटिंगच केली भाऊ. ते तुम्ही 100% जाऊन बघा, ही माझी विनंती आहे तुम्हाला. भाऊंचं पुढे भाषण चालू होतं आणि मला मागे 2 मित्र भेटले, त्यांना आम्ही कुरकुरे खात खात भेटलो. मला वाटलं तुमचा भाऊ थोडा थोडा फेमस झाला. कार्यक्रम संपला आणि सदाभाऊ त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाकरिता गेले आणि आम्ही पालकमंत्री साहेबांसोबत करमाळ्याला निघालो. काही वेळाच्या प्रवासानंतर आम्ही करमाळ्याला आलो आणि या ठिकाणी कॉर्नर सभा घेण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीस मान्यवरांची भाषणे झाली आणि भाऊंचा सत्कार करून भाऊंचंही भाषण सुरू झालं. या सभेत तर भाऊंचं भाषण असलं झालं की मागचं भाषण जर सेंचुरी असेल तर हे भाषण म्हणजे डायरेक्ट डबल सेंचुरी. मग काही वेळानंतर भाऊंचं भाषण झालं आणि त्याच ठिकाणी करमाळकरांसाठी आपल्या देवाभाऊने एक व्हिडिओ क्लिप बनवून पाठवलेली, ती क्लिप त्या ठिकाणी दाखवण्यात आली. चालू असतानाच त्या ठिकाणी एक मित्र भेटला, त्यासोबत त्या ठिकाणी भेटलो आणि आम्ही आलो ते रश्मी दीदींच्या घरी. इथून आम्ही निघालो ते मंगळवेढ्याला. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या कमेंट मध्ये काय तर टाईप करा हो.